बघा आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन मिरचीचा ठेचा। त्याच्यासाठी मी इथं कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी जिरी, तेल, मीठ मोठं बघा घेतलेलं आहे, थोडेसे शेंगदाणे आणि आपला गावरान लसूण बघा। तव्यात अगोदर आपण गरम करून घेतलेलं आहे, त्यात मिरची टाकून घेऊया। आता मोठा गॅस करून मिरची थोडीशी भाजून घ्यायची बघा आपल्याला। बघा आपल्याला सतत मिरची अशी हलवत सगळ्या बाजूनी भाजून घ्यायची बघा। सतत हलवली तर आपली मिरची व्यवस्थित भाजली जाईल। बघा बिन तेल टाकता आपल्याला भाजायचे म्हणजे फुटत नाही। तेल टाकलं की मिरची बघा फुटते, त्याच्यामुळं अगोदर अशीच भाजून घेऊयात आपण। बघा थोडीशी मिरची भाजत आली की आपण याच्यात शेंगदाणे टाकून घेणार आहोत आणि शेंगदाणे पण आपले चांगले भाजले जातील। बघा आता आपण याच्यात थोडं लसूण टाकून घेणार आहोत। लसूण बघा जास्त पण प्रमाणात वापरायचा नाही आणि हा गावरान असल्यामुळे मी थोडाच वापरलेला आहे। तर आपली मिरची आणि शेंगदाणे चांगले व्यवस्थित भाजलेले आहेत। आता आपण जिरी पण टाकून घेऊया। कमी गॅसवरती बघा 1-2 मिनटं आपण थोडंसं याला आणखी भाजून घेणार आहे। बघा 1-2 मिनटं झालेले आहेत, व्यवस्थित आपण भाजून घेतलेले आहे। आता याच्यात तेल ओतायचं आहे, पण काय करायचं अगोदर ह्याच्यावरती तेल झाकलं की बघा मिरची उडते, त्याच्यामुळे आपण अगोदर तेल ओतून घेणार आहोत आणि लगेचच ह्याच्यावरती ताट टाकून घेणार आहे बघा। आणि कढईने आपण असं तेल फिरून घेऊया। बघा कसला आवाज येतो, मिरची फुटायला लागलेली। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि असंच 1-2 मिनटं असंच ठेवून घेणार आहोत आपण। बघा 1-1.5 ते 2 मिनटं झाले, आता आपण हे काढून घेऊयात। आता आपल्याला हे फुलपात्रीच्या साह्याने बघा मी वाटून घेणार आहे। बघा गरम आहे तोपर्यंत हे वाटायचे। अगोदर मी थोडं बिन मीठ टाकताच वाटून घेणार आहे बघा। बघा गॅसवरून मी खाली उतरून हे वाटून घेते पटापटा। गरम आहे तोपर्यंत मिरची बघा बारीक होते चांगली। बघा थोडंसं बारीक झालं ना की आता आपण याच्यात हे मोठं मीठ टाकून घेणार आहे बघा। मीठ जरा थोडं जास्तच टाकायचं, त्यामुळे आपला ठेचा पण जास्त दिवस टिकतो आणि चव पण खूप छान लागते। आता हे असं व्यवस्थित वाटून घ्यायचं बघा। मिठामुळे पटापटा वाटून होते बघा हे। बघा अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे बघा। ह्या भाजलेल्या शेंगदाण्यामुळे आपला खूप भारी ठेचा लागतो बघा। आणि जरा थोडं जाडच ठेवायच्या मिरच्या, लई पण बारीक करायचं नाही आणि शेंगदाणे पण थोडे मोठे ठेवायचे, म्हणजे खाताना पण एकदम भारी लागते बघा दाताखाली आलं की। चला तर अशा प्रकारे आपला हा मिरचीचा ठेचा रेडी आहे। बघा तोंडाची चव वाढवणारा असा आपला मिरचीचा ठेचा चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि 3-4 दिवस असाच राहतो फ्रीजमध्ये, 8-10 दिवसपर्यंत टिकतो बघा। आणि प्रवासासाठी एकदम छान पर्याय आहे। चला तर मग अशा प्रकारे आपला मिरचीचा ठेचा रेडी आहे। धन्यवाद।